तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी संस्कृती आपली पालघरची पोहोचवली आणि तुम्हाला पहिला नंबर आला तुमच्या ग्रुपचा. काय मस्त सांग ना, काय आहे ती मजा? कारण त्याच्यानंतर मी मजा सांगणार आहे त्या कार्यक्रमाच्या अगोदरची. कारण त्या कार्यक्रमाच्या अगोदर हिच्या स्टोरी नंतर माझी स्टोरी स्टार्ट. तर असं वाटायचं की आमचा नंबरच नाही ना, माझे पेपर पण जरा फुकट गेले. राही, तू पण चांगल्या कॉम्पिटिशन म्हणजे तू जहा गई है वहा जीत के आई. एखादी कॉम्पिटिशन अशी जी खरोखर तुझ्या स्मरणात असेल अशी. आमच्या इकडे साखरे म्हणून एक गाव आहे, तिकडे आमची कॉम्पिटिशन होती रात्री 12 वाजलेली. बिकॉज ना खूप पाणी भरलेलं, कमरेपर्यंत तर पाणी होतं. भर पावसात? आता या पावसात? या नाही, गेल्या वर्षीच्या. ओके. आणि गेलो आम्ही तिकडे 12-1 वाजले असतील. कॉम्पिटिशनला डायरेक्ट उतरलो गेल्या कारण की कपडे वगैरे घातलेलेच होते. सो डायरेक्ट कॉम्पिटिशन स्टेजवर उतरलो, डान्स वगैरे झाला आणि लास्टचे 2-3 डान्स उरलेले. काय माहित नंबर येईल सगळे बोलत होते, कारण की आधीच व्हिडिओ काढलेला की हो आमचा नंबर येणारच. भेटला तिकडे डायरेक्ट ऑन द स्पॉट डायरेक्ट नाव आलं की क्रिएटिव्ह डान्स अकॅडमीचा फर्स्ट नंबर आलाच. आणि खूप मोठी ट्रॉफी, खूप मोठी ट्रॉफी होती, कारण की तो खूप मोठा स्ट्रगल होता. एवढा भर पावसात आम्ही तिकडे गेलो, भिजून सगळं आणि तिकडे डायरेक्ट ऑन द स्पॉट नाचलो. आणि मग माहिती आहे का दोघांना की हे जे आता तुम्ही करिअर निवडलंय याच्यामधनं पैसेही मिळतात? माहिती आहे, पण मग का नाही तुम्ही मग असे कोलॅबोरेशन मध्ये असं का तुम्ही असा प्रयत्नच केला नाही की फक्त तुम्ही फोकस असं ठेवलंय की फक्त आपण आपली संस्कृतीच दाखवायची? असं काय सगळं शेवटी एंड पैसा आहे ना. मग असं कधी मनात आलं नाही समृद्धी? छान संदेश येतोय आपल्याला की ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो तो जर आपण केला तर ऑटोमॅटिकली ते सगळी प्रसिद्धी वगैरे सगळी पाठी हे येते. गुड, चांगलं. म्हणजे हे सर मी थोडं मराठीत चांगलं, पण तुम्ही जे समजवतायत ना ते अतिशय सुंदर आहे. आता झुरळ वगैरे तुम्ही कॉक्रोच वगैरे बघितलं, काय रिॲक्शन वगैरे दिली का काय सोडून दिलं? काय केलं काय समृद्धी? सोडून दिलं. असं पॉलिटिक्स आणि ह्याच्यात काय तसं काय तुम्हाला रस दिसत नाहीये? दोघी नाही, काही नाही. व्हेरी गुड. नर्सिंग करते, पुढच्या एक्झाम देतच आहे. BSc नर्सिंग करेल, त्याच्यानंतर MSc, PhD घ्यायचं असेल तर मग ते पण घेईन. अरे वा, क्या बात आहे. शिक्षण महत्वाचं आहे. तुम्ही दोघी शिक्षण पण महत्वाचं आहे, डान्स पण महत्वाचा आहे. फॅशन नाही महत्वाची. ओके. काय लग्न बॉयफ्रेंड सध्या त्या टार्गेट मध्ये नाही राही? आता तुमच्या तर जेनजीचे ना आता हे म्हणजे काय आम्हाला माहिती नव्हतं. मग नंतर मला पण माहिती नव्हतं, पण ते कोरियन मध्ये असते काहीतरी ते. अच्छा, आता तुम्हाला पण मग नंतर ही काहीतरी अशी काही रेषा वगैरे तुम्ही काही जॉईन करतात काय असं म्हटलं नाही? मग अद्यापर्यंत तुमच्यापर्यंत ते वारं, जेनजीचं वारं आमचं जरा दूरच आहे. आम्ही अजूनही त्या संस्कृतीमध्ये आहोत. गुड. बरं, असा कधी वेळ आला का जाऊ दे सगळं सोडून दे, नाही आता काय करायचं, इतक्या घाणेरड्या कमेंट, इतकं हे, आता नाही मला काय करायचं, असं कधी वाटलं? अतिशय फॉलोअरला बघितलं, फॉलोअरला अजिबात त्रास दिलेला नाही. फॉलोअर वाढणार तुमचे 100%. एकही कॉन्ट्रोवर्सी मध्ये आम्हाला जायचं नाही. आमचे फॉलोअर तसेच्या तसे पाहिजेत. नमस्कार पालघरकर. खरं म्हणजे गप्पा गोष्टींच्या पहिल्या कार्यक्रमाला आपण 1000 तासाची व्ह्यू घेऊन अतिशय सुंदर अशी सुरुवात करून दिली. आज या आपल्या गप्पा मारण्यासाठी म्हणजे संपूर्ण जगभर आज जेनझींचा विषय काहीतरी व्हायरल आहे, अतिशय ट्रेंडिंगला आहे. आणि 2 चिमण्या, आता मी चिमण्या म्हणू शकत नाही कारण लहानपणापासून मी त्यांना बघितलंय आणि त्या आमच्याकडे अगदी चिमण्यासारख्याच वावरल्या. परंतु आजच्या घडीला एक मोठ्या इन्फ्लुएन्सर आज आपल्याकडे समृद्धी आहे आणि आपल्याकडे राही आहे. समृद्धी आज 118K फॉलोअर घेऊन बसलाय आणि राही सुद्धा आता 10,000च्या आसपास पोचायची तयारी आहे. इतका रीच असलेले दोघं आज आपण त्यांच्याबरोबर आम्ही गप्पा मारतोय. अगदी खुश आहेत बहुतेक तुम्ही दोघी गप्पा मारताना. ठीक आहे, परंतु गप्पा मारण्याच्या सुरुवातीला अगोदर आपण आपले ज्यांचा आशीर्वाद आपल्या या कार्यक्रमाला असतो त्यांचा आपण पहिला सांगायला लागेल. त्यामुळे विवान कारुळकर, माझे मित्र प्रशांत कारुळकर यांचा तो मुलगा आहे आणि तो यंग सायंटिस्ट आहे, म्हणजे तुमच्याच वयाचा सायंटिस्ट आहे. अतिशय ब्रिटिश गव्हर्नमेंटनी सुद्धा त्याचा सत्कार केलाय. आपले मुख्यमंत्री असतील, आपले सर्व जे काही मंत्री आहेत किंवा गृहमंत्री आहेत त्यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. असे विवान कारुळकर, त्यांचं एक पुस्तक मी तुम्हाला देईन, अतिशय छान पुस्तक आहे, तुम्ही वाचायचं आहे. आणि दुसरे आपले ज्यांचा आशीर्वाद सतत असतो ती माझी बहीण आहे सारिका वर्तक आणि माझी वहिनी यांनी एक वीण म्हणून एक स्टार्टअप चालू केलं. त्यांच्याकडनं आपल्याला एक भेटवस्तू आलेली आहे
ती मी तुम्हाला सर्वप्रथम देतो. ही समृद्धी तुझ्यासाठी. एकदा उघडून दाखवलं तर हे वीण धाग्यातून नात्यांची वीण असं त्यांचं ब्रीदवाक्य आहे. आणि अतिशय सुंदर पैठण्या, अतिशय सुंदर तुमच्या वयोगटापासून अगदी आमच्या वयोगटापर्यंत महिलांसाठी अतिशय चांगलं हे ब्युटिक आहे. तुम्ही भेट देऊ शकता. माहीम रोडवर आहे. ही राही तुझ्यासाठी. एकदा उघडून जरा आपल्या दर्शकांना दाखवा त्यांनी काय नक्की दिलं, कारण मी पाहिलेलं नाहीये म्हणून. अरे वा, छान. आवडलं का? हो. हा, मग तुम्ही पण जाणार वीण मध्ये सगळ्यांना? हा, इतकं जमत नाही. अच्छा, गुड. 2 इन्फ्लुएन्सर ज्यांची परिस्थिती अशी की ज्यांना इन्फ्लुएन्सर हा शब्दही माहीत नसेल, हातात खेळणं म्हणून घेतलेला टेलिफोन किंवा फोन हा त्याच्यानंतर एक आपल्या कुठल्या तरी समृद्धीकडे जाण्याचा एक मार्ग असेल असं त्या दोघींना वाटलं. अजूनही गेलेल्या नाहीत, अजूनही पैशाची चटक त्यांना लागलेली नाही. परंतु आदिवासी समाजाची एक अतिशय छान गोड मुलगी जी आमच्या पडगे गावाची आहे. समृद्धी, तुझं खूप खूप स्वागत या इकडे. आणि आगरी समाजाची आमची राहीबुई, या दोघीही आपल्या, तुम्ही जर त्यांच्या इंस्टाग्रामवर गेलात ते नंतर आपल्या कमेंट्समध्ये त्यांच्या दोन्ही इंस्टाग्रामचे ते तुम्हाला ॲड्रेस देतील. त्यामध्ये आपली संस्कृती, पालघरची संस्कृती कशी असावी त्याबद्दल अतिशय चांगलं असं त्यांचं संपूर्ण इंस्टाग्राम पेज आहे. अतिशय सुंदर, अगदी सगळेजण पाहू शकतात. आणि आजकालच्या म्हणजे काही काही लोकांना अंगप्रदर्शन करून आपलं इंस्टाग्राम चॅनल वाढवायचं किंवा असं काही करून इंस्टाग्राम चॅनल वाढवायचं, वेगवेगळ्या अनेक पद्धती आहेत. काही बऱ्याच ठिकाणी पैशासाठी हा खेळ केला जातो, परंतु फक्त आणि फक्त आपली संस्कृती ही लोकांपर्यंत पोचावी असे ह्या दोघी करतात. सो समृद्धी, कसं बालपण खरं म्हणजे समृद्धीशी बोलायचं तर मला काय बोलायचा परत प्रश्न पडतो, कारण तिच्या आजोबांपासून मी समृद्धीला ओळखतो. समृद्धी, कसं काय लहानपणी शाळा वगैरे कुठली? मला माहिती आहे, लोकांना सांगायला नाही. जीवन विकास. जीवन विकास म्हणजे शाळेपासून अगोदर 1ली ते 4थी? हा, 1ली पासून 10वी पर्यंत. 10वी पर्यंत जीवन विकास मध्ये. मग काय सर वगैरे मारायचे बिरायचे? नाही, पण म्हणजे असं नाव यायचं फलांवर का खूप मस्ती करते, खूप बोलते. तू बोलते? अच्छा, म्हणजे आपल्याला आजची इंटरव्ह्यू मुलाखत ही काहीतरी बोलकी होणार असं मला वाटते. समृद्धी, म्हणजे एक अजून एक सांगण्यासारखी हे आहे की परिस्थिती यांची दोघांची बघितली ते एक मी माझ्या बाजूलाच पाहिलंय. म्हणजे एक शेतकामगार पासून शेतकरी आणि मग समृद्धी, एक रिक्षा चालक, एक वॉचमन आणि मग राही, असा हा प्रवास आहे. राही, काय बालपण काय म्हणजे काय, कुठली शाळा वगैरे? माझी शाळा ग्रामीण, सफाईची ग्रामीण पासून तिकडेच 10वी पर्यंत तिकडेच. मग शिक्षकांनी काय तुला असे खोड्या वगैरे करायची की नाही? नाही, अशी खोड्या वगैरे तर नाही, पण म्हणजे अभ्यासात पण एवढी नव्हती. पण प्रत्येक डान्स कॉम्पिटिशन हे मी करायची. स्कूल, कॉलेज आणि हँडरायटिंग कॉम्पिटिशन्स वगैरे, कॉम्पिटिशन्समध्ये सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये नंबर वगैरे यायचे. ओके. तू समृद्धी शाळेत काय असे कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला? ड्रॉइंग ना डान्स. म्हणजे तुम्ही दोघीही एक तर हस्तकलेमध्ये आणि एक ड्रॉइंग मध्ये, म्हणजे कला तुमच्याकडे होती. आता मला सांगा, हे नक्की इंस्टाग्रामवर जावं, समृद्धी तुला कधी वाटलं? म्हणजे तू तर, मी पाहिलंय तुला आपला फोन घेऊन कुठे गेम खेळणारी पोरगी बघितली, अचानक इंस्टाग्राम स्टार्ट. 118K फॉलोअर, म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त लोक तुला पाहतायत. पाठोपाठ राही तुझी कॉम्पिटिटर पाठोपाठ आहे. तुम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी, तुम्हाला काही मी कॉम्पिटिशनला नाही पाठवणार. काय, कुठून आलं? म्हणजे तर इन्स्टा तर नव्हता माझ्याकडे, कारण फोनच नव्हता. 11वीला कॉलेजला गेली, लॉकडाऊन होतं ना, तर मग पप्पाने फोन दिलेले आहेत फक्त व्हॉट्सअप ग्रुप कॉलेजचे. तर जास्त इन्स्टा काय नाही. नंतर 12वीच्या एंडिंगला मी इन्स्टा ओपन केला, तर तसं 1-2 महिन्यात माझे 5000 तर फॉलोअर्स झालेले. कारण मी रील्स टाकायची ना, म्हणजे सर्व कल्चरवर, आदिवासी सॉंगवर, तर त्याच्याने मला म्हणजे वाढत गेले. तर मग मला वाटलं का अजून बनवेल तर अजून वाढतील. मग सर्व आदिवासीच म्हणजे सॉंगवर पुढे गेली तर वाढत गेली. क्या बात आहे. म्हणजे सुरुवात अशी झाली. राही, तुझी सुरुवात कशी झाली? माझ्याकडे तर फोनच नव्हता 10वी पर्यंत. म्हणजे लॉकडाऊन मध्ये तर फोन वगैरे काहीच नव्हता. पण दीदी वगैरे घरी असायचे, त्यांचा फोन वगैरे भेटायचा. पण तेव्हा फक्त डान्सचे व्हिडिओज किंवा डान्स इंडिया, डान्स प्लस हेच बघत राहायचे. काही रील्स वगैरे इंस्टाग्रामवर काहीच माहिती नव्हतं, काहीच नाही.
नंतर मग माझ्याकडे फोन आला ना, तेव्हा मग डान्स कॉम्पिटिशन शोला वगैरे जायला लागले ना, मग त्याची एक म्हणजे इंस्टाग्रामवर आम्हाला एक अकाउंट बनवायला सांगितलं डान्सचं, क्रिएटिव्ह डान्स अकॅडमी सफाळे ह्याच्या थ्रू अकाउंट बनवायला सांगितलेलं. तर बनवलेलं. मग डान्स कॉम्पिटिशन शो वगैरे असे जात राहिले ना, मग त्यांची स्टोरी बनवायची, स्टोरी लावायची आम्ही इंस्टाग्रामवर की या शोमध्ये आम्ही आता चालले तर तुम्ही पण या. अच्छा. असं ते तसं करून द्यायचे. मग आम्हाला माहीत म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही जायचे ना तर आमचा नंबर यायचाच यायचा. सो मग असे नंबर वगैरे आले का खूप हॅपीनेस, खूप म्हणजे आनंद वाटायचा. मग त्याचेच असे पोस्ट वगैरे त्याचीच मी पहिला करायची. बट ते अकाउंट माझं बंद झालं, जुनं अकाउंट होतं ते. मग आता नवीन स्टार्ट केलं. मग आता मी सॉंग्समध्ये वगैरे पण जायला लागली, मला सॉंग्समध्ये बोलवतात. तर मग त्याचं आता मी इंस्टाग्रामवर ते अकाउंट बनवलं आहे. मग त्याच्यात मी रील्स वगैरे आता टाकते. मग आता हळूहळू फॉलोअर्स वाढत चालले. आज अतिशय चांगला दिवस आहे राई, तुझा वाढदिवस आहे. खूप सारी शुभेच्छा. किती वयाची झाली मी विचारणार नाही तुला, पण खूप शुभेच्छा तुला वाढदिवसाच्या. तुला उत्तरोत्तर यश लाभो ही आपल्या चॅनलकडनं, मी पालघरकरकडनं शुभेच्छा तुला राई. समृद्धी, आता आपण तू शेतात जायची, रस्त्याने वगैरे फिरायची, हे सगळे तुझ्या रील्समध्ये आम्हाला दिसतं वगैरे. घरच्यांचं कसं होतं? काय मुंबईला ओरडले बिरडले? मला वाटलेलं पहिला इन्स्टा ओपन केला, मी घरी सांगितलेलंच नव्हतं. मी फेक आयडी ने इन्स्टा वापरत होती, म्हणजे PU पाटील असं. तर म्हणजे पहिला स्टार्टिंगला वाटायचं का इन्स्टा नाही चांगला. मग पप्पा ओरडायचे थोडंफार. नंतर मग थोडे रील्स टाकत गेली ना, तर घरच्यांना माहित पडलं का माझ्याकडे इन्स्टा आहे. तर मग काय नाही बोलले. उलट म्हणजे असे मला आई वडील भेटलात ना का खूप म्हणजे अभिमान वाटतो का मला असे आई वडील भेटले. नाही, मी तुझ्या वडिलांना अतिशय चांगलं ओळखतो. खरोखर त्यांनी जी साथ तुला दिलेली आहे ती पाहते. नाही, तुझ्याबद्दल माझे तर पॅरेंट्स मला खूप सपोर्ट करतात आणि डान्सच्या रिलेटेड कधीच नाही बोलत. कारण की मी 4-5 वर्षाची असतानापासून डान्स क्लासला जायचे मी. तर तेव्हापासूनच आमचे डान्स कॉम्पिटिशन वगैरे चालू होते. तर पप्पा मम्मी खूप सपोर्ट करतात. जिकडे डान्स असेल तिकडे कधीच नाही बोलत. गुड. म्हणजे घरच्यांचा सपोर्ट हा महत्वाचा आहे सगळीकडे. ओके. आता ह्याच्यात एक अजून माहिती वाढवतो. समृद्धीचं शिक्षण BA झाले, राही 12वी नंतर नर्सिंग पूर्ण करते. म्हणजे शिक्षणाकडे सुद्धा त्यांनी कधी नाही सांगितलेलं नाही की बाबा शिक्षणाकडे पाहिलं नाही. कसं हे बॅलन्स केलं ग 12वी नंतर? म्हणजे खरोखर कालावधी म्हणजे आमच्यासारख्या व्यावसायिकांची हालत खराब होती कोरोनानंतर. तू तर शिकत होती, काय कसं बॅलन्स केलं ते? म्हणजे मी 12वीच्या एंडिंगला मला शूट यायला लागले आदिवासी सॉन्ग. तर मग मला डान्स खूप म्हणजे लहानपासून आवड होती. तर मग मी जायची म्हणजे संडेलाच जायची पहिला 12वी. नंतर फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतला. तर मध्ये कॉलेज, मध्ये शूट, मध्ये कॉलेज असं. कारण म्हणजे माझ्या घरचे तर जास्त शिकलेले नाही ना. पप्पांची इच्छा होती का मी खूप शिकावं असं. त्याच्यासाठी मग घरच्यांचा पण विश्वास नाही तोडू शकत ना. म्हणून BA झालं, शूट पण करते, कॉलेज पण झालं पूर्ण नाही झालं. अजून शिकायची इच्छा आहे? अजून शिकायची तर नाही. आता फक्त घरी कमवून द्यायचं. बरोबर. एक परिस्थिती आपल्याला शेवटी तुमच्यावर पण तशी हे होईल. राईट, तुझं कसं मॅनेज कसं केलंस? म्हणजे 12वीच्या सुट्टीमध्ये मला एक माझे पहिला तर करण सर हे पहिला मेन सर, त्यांच्या ग्रुपमध्ये नील साबळे सर आहेत, विक्रमगडचे म्हणजे त्या साईडचे. अतिशय चांगलं. मग त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट वगैरे झाला माझा. मग त्यांच्या थ्रू मला शूट यायला लागले. मग 12वीच्या सुट्टी, 12वी नंतरची सुट्टी, त्याच्यात शूट एकदा बोलवलं तर म्हणजे बोलवतच राहतात. ते शूट झालं. नंतर म्हणजे पप्पांची इच्छा होती की दीदीने आणि मी सेम करावं, जे पण ते एकदम सेम म्हणजे चांगलं शिक्षण. दीदी काय करते? सॉरी आपण माझी दीदी BSc नर्सिंग करते. म्हणजे तिची इच्छा होती म्हणजे डॉक्टर करायची, पण तिला BSc मध्ये ऍडमिशन घेतलं तिने. तर मग पहिली म्हणजे BScला तिचं 2 वर्ष वाया गेले. बिकॉज आम्हाला आयडियाच नव्हती ना. कारण की आमच्या फॅमिलीमध्ये तरी दीदी आणि मी दोघींनी सायन्स घेतलेलं. कोणाला आयडियाच नव्हती कारण की इतके शिकलेले पण नाही आहेत आमच्या घरचे वगैरे. तर मग दीदीचे 2 इयर वेस्ट गेले. बिकॉज ते कास्ट व्हॅलिडिटी आता लागते OBC वाल्यांचं ना, तर ते नव्हतं. त्याच्यासाठी 1 वर्ष वाया गेला ते येण्यासाठी. नंतर मग तिची इच्छाच गेली ना. तिला शाळेत वगैरे पण पहिला नंबरच यायचा, कुठे पण काय पण. तर तिला डायरेक्ट नंबर लागून गेला तिचा BScला. बट तिचे 2 वर्ष वाया गेले. मग दीदी बोलली की आता तू पण चांगलं शिक. पप्पांची म्हणजे इच्छा आहे की
खूप चांगलं शिकावं असं. तर मग दीदीने BSc घेतलं, बट OBC वाल्यांना पर्सेंटेज पण जास्त लागतात. दीदीला जास्त होते, मला कमी होते, म्हणून मला BSc करता नाही आला. म्हणून मी आता GNE नर्सिंग करते, बट त्याच्यानंतर मग पोस्ट BSc घेईल. गुड. मग शिकायची इच्छा आहे. गुड. समृद्धी एक नागपूरला आपल्या पालघर जिल्ह्यासाठी खूप मोठं कर्तृत्व आहे ते. तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी संस्कृती आपली पालघरची पोहोचवली आणि तुम्हाला पहिला नंबर आला तुमच्या ग्रुपचा. काय मस्त सांग ना, काय आहे ती मजा? कारण त्याच्यानंतर मी मजा सांगणार आहे त्या कार्यक्रमाच्या अगोदरची, कारण त्या कार्यक्रमाच्या अगोदर हिच्या स्टोरी नंतर माझी स्टोरी स्टार्ट. समृद्धी म्हणजे आमचा तारपा ग्रुप बनला आणि बोलले का नागपूरला शो आहे तिथे कला संगम असं, तर तिथे जायचं आहे ना. नेमकी डेट 13-14 नोव्हेंबर होती ना, माझे बोर्ड एक्झाम म्हणजे BA शेवटचे एक्झाम होते. ती पण होती. तर म्हणजे माझी तिथे पण जायची इच्छा होती ना, पेपर सोडायची पण इच्छा नव्हती. तर बरं काय करू. मग तिथून मला म्हणजे फोन आला का तू ये, पेपर देता येतील ना. मग असं वाटायचं का पेपर कधी परत देता येतील, म्हणून कॉलेजला पण जाऊ. तर मग मी कॉलेजला फोन केला म्हणजे मॅमला, बरं काय करू तर सांगतात तुझी तिथे इच्छा असेल जायची तर जाऊ शकते, पेपर नंतर देऊ शकते. म्हणजे घरच्यांचं पण मत महत्त्वाचं म्हणून मी पप्पांना विचारलं, मम्मीला विचारलं, तर ते मला म्हणतात का तुझं मत आहे ते, आम्ही पुढे काही बोलू नाही शकत. सांगते मग पुढे जाऊन तुला तिथे जायचं असेल तर सांगशील का आम्ही पाठवलं नाही असं तसं. तर मी म्हणजे रात्री अभ्यास करायला बसली ना, दुसऱ्या दिवशी नागपूरला निघायचं होता. तर मला मैत्रिणीने, ती लक्ष्मी 7वी, तिने फोन केला का तू नाही आली तर मी पण येणार. म्हणून मी तशीच पुस्तकं टाकली ना, लगे बॅग केली ना, रात्री निघून गेली. ट्रेन 8:30ची का काय ट्रेन होती पालघरवरून. निघालो, तिथे गेलो ना. मग असं म्हणजे एवढे तिथे मस्त ना, पूर्ण म्हणजे छत्तीसगड ना ते सर्व महाराष्ट्रातील असं भारतातली पूर्ण. हा, पूर्ण भारतातील. तर असं वाटायचं का आमचा नंबरच नाही येणार, म्हणजे पेपर पण बरं फुकट गेले असं वाटायचं. पण म्हणजे जेव्हा अनाउन्समेंट केली ना का आमचा पहिला नंबर आला, एवढं म्हणजे खुशी झाली का म्हणजे रडायला पण आलं का माझे पेपर वेस्ट नाही गेले. त्याच्यानंतर जिंकले, आले घरी. मग पेपराचं टेन्शन, बरं पास होईल का नाही होणार. तर घरचे बोलत होते होईल तू पास, आम्हाला विश्वास आहे. तर झाले, एक्झाम झाली, पास. एवढी आनंद झाले ना का म्हणजे ते पण भेटलं ना, हे पण मला मिळून गेलं असं. आता या स्टोरीमध्ये माझी स्टोरी कुठे येते बघा. ही ज्यावेळी पळाली नाही म्हणता येणार, ही ज्यावेळी ट्रेनमध्ये, त्यावेळी माझ्याशी हे डिस्कशन झालं की जर समजा ही परत आली तर आपल्याला एक्झाम वगैरे व्यवस्थित द्यायला पाहिजे. म्हटलं पोरीकडे तेवढा कॅपॅसिटी आणि खरोखर तू म्हणजे आम्हाला पण खोटं पाडलंस की तू दोन्ही करू शकते. हे मी विचार करा, आपण शिक्षित पालक आहोत, खूप चांगल्या घरातले अगदी सुखवस्तू पालक आहोत. आपण मुलांना किती फ्रीडम देतो, किती या जनरेशनला फ्रीडम पाहिजे, हे एका छोट्याशा या खरं म्हणजे घटनेनंतर कळतं. राही, तू पण चांगल्या कॉम्पिटिशन, म्हणजे तू जहा गई है वहा जीत के आई. एखादी कॉम्पिटिशन अशी जी खरोखर तुझ्या स्मरणात असेल अशी. म्हणजे आता पावसाळ्यातच मागे आमच्या इकडे साखरे म्हणून एक गाव आहे, तिकडे आमची कॉम्पिटिशन होती. रात्री 12 वाजलेले, बिकॉज ना खूप पाणी भरलेलं, कमरेपर्यंत तर पाणी होतं. भर पावसात? आता या पावसात? या नाही, गेल्या वर्षीच्या. ओके. तर कमरेपर्यंत पाणी होतं, बट सर वगैरे नाही. पाणी असेल काही करून आपण तिकडे जायचंच, म्हणजे जायचंच हेच होतं. पाणी कमी नसेल झालं तरी कुठून तरी दुसरा रस्ता काढून आपण जायचंच. आणि गेलो आम्ही तिकडे. 12-1 वाजले असतील. कॉम्पिटिशनला डायरेक्ट उतरलो गेल्या, कारण की कपडे वगैरे घातलेलेच होते. सो डायरेक्ट कॉम्पिटिशनला स्टेजवर उतरलो, डान्स वगैरे झाला आणि लास्टचे 2-3 डान्स उरलेले. काय माहीत नंबर येईल सगळे बोलत होते, कारण की आधीच व्हिडिओ काढलेला की हो आमचा नंबर येणारच. कारण की डान्स बघितलेले ना, ते गावागावातले होते आणि बाहेरचे लोक आलेले, बट ते त्यांचं एकदम कल्चर त्यांचं वेगवेगळं होतं ना त्यांचं. सो भेटलं तिकडे डायरेक्ट ऑन द स्पॉट, डायरेक्ट नाव आलं की क्रिएटिव्ह डान्स अकॅडमीचा फर्स्ट नंबर आलाच. आणि खूप मोठी ट्रॉफी, खूप मोठी ट्रॉफी होती, कारण की तो खूप मोठा स्ट्रगल होता. एवढा भर पावसात आम्ही तिकडे गेलो, भिजून सगळं, आणि तिकडे डायरेक्ट ऑन द स्पॉट नाचलो आणि मग बक्षीस भेटलं. तुम्हाला माहिती आहे का दोघांना की हे जे आता तुम्ही करिअर निवडलंय याच्यामधनं पैसेही मिळतात? माहिती आहे. पण मग का नाही तुम्ही मग असे कोलॅबोरेशन मध्ये असं का तुम्ही असा प्रयत्नच केला नाही, की फक्त तुम्ही फोकस असं ठेवलंय की फक्त आपण आपली संस्कृतीच दाखवायची? असं काय सगळं शेवटी
एंड पैसा आहे ना. मग असं कधी मनात आलं नाही समृद्धी? माझी म्हणजे आवडच आहे म्हणून मी पैशाचा कधी विचारच नाही केला. म्हणजे आवड आहे ना म्हणून रील्स काढते. फॉलोअर्सचं पण इतकं लक्षात नव्हतं का पटकन कसे वाढले. 3-4 वर्षात म्हणजे 1 लाख झाले. तर म्हणजे समजलंच नाही का म्हणजे पैसा पण त्याच्यातून मिळतो. फक्त आवडीनुसार चालू होतं. पैशाचं तर काही विचार करा, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला पैशाची गरज आहे. ह्या दोघींची पार्श्वभूमी बघितली तर मी ह्यांच्या दोघींची घरं बघितल्यात. वडील काय करतात हे आपण इंटरव्ह्यूच्या अगोदर सांगितलं. तरी सुद्धा मोहन आहे एक्सलन्सच्या पाठी जात आहेत, आपलं पॅशन करतायत. राही, काय तुझं काय मत आहे या बाबतीत? म्हणजे माझ्या घरचे म्हणजे मम्मी पप्पा दीदी हे खूप सपोर्टिव्ह आहेत. बट काही आहेत मेंबर्स, फॅमिली मेंबर्स, डान्स करून काही भेटणार आहे तुला, काय करायचं तुला डान्स करून पुढे काहीच फ्युचर नाही आहे, तुझं फ्युचर बघ, तू चांगलं शिक. तर त्यांचा मान ठेवला पण मी चांगलं शिकते. प्लस माझी हॉबी आहे की डान्स मला खूप आवडतो ना लहानपणीपासून, ते तर मी सोडूच नाही शकत काही झालं तरी. तुमची इच्छा आहे म्हणून मी ते पण करते आणि माझी इच्छा आहे म्हणून मी हे पण करते. दोघांना तर नाही सोडू शकत. ह्याच्याकडून पैसा पण भेटतो, ह्याच्याकडून हॅपीनेस पण भेटतो ना. क्या बात आहे. हॅपीनेस साठी म्हणून तुम्ही एवढे छान आम्हाला दिसतात इंस्टाग्रामवर. बघा बाई, जर समजा एक छान संदेश येतोय आपल्याला की ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो तो जर आपण केला तर ऑटोमॅटिकली ते सगळी प्रसिद्धी वगैरे सगळी पाठी हे येते. गुड, चांगलं. म्हणजे हे सर मी थोडं मराठीत चांगलं, पण तुम्ही जे समजवतायत ना ते अतिशय सुंदर आहे. आता जरा थोडासा तिरसट प्रश्न आहे. आता झुरळ वगैरे तुम्ही कॉक्रोच वगैरे बघितलं, काय रिॲक्शन वगैरे दिली का काय सोडून दिलं? काय केलं काय समृद्धी? सोडून दिलं. असं पॉलिटिक्स आणि ह्याच्यात काय तसं काय तुम्हाला रस दिसत नाहीये? दोघी नाही, काही नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड, ठीक आहे. परंतु एक अतिशय चांगलं आंदोलन तुमच्या वयोगटातल्या मुलांनी ते केलं, चांगलं यशही मिळालं. आता त्याचं पुढे काय होईल आपल्याला काही कल्पना, पण त्याच्या कोलावर पण चाललंय. 5 वर्षानंतर समृद्धी, मी तुला कशात बघणार? काय असेल समृद्धी? मिलियन फॉलोअर्स, एखादी स्टार, काय डोक्यात काय स्वप्न आहेत? माझी स्वप्न तर इतकंच आहे का माझे म्हणजे घरचे खुश व्हायला पाहिजेत माझ्याकडून. त्यासाठी मी काय पण करू शकते. म्हणजे पुढे शिकायचं जर झालं तर शिकू पण शकते, नाहीतर मग असं कुठे मॉडेल नसते, डान्स नसते, कुठे पण. म्हणजे आता नागपूरला गेली ना तशी कुठे पण मी डान्ससाठी जाऊ शकते. दोघांचं पॅशन डान्स आहे. तुझं काय, तुझ्या काय डोक्यात आहे? काय व्हायचंय तुला? मला तर म्हणजे मला पण डॉक्टर व्हायचं होतं. बट जर डॉक्टर बनायचं असतं म्हणजे त्याच्यासाठी चांगला अभ्यास पण करायला लागला असता. पण अभ्यास एवढा म्हणजे करते मी अभ्यास, पण डान्स बनणार तर मग जरा ते मिक्स मॅच होते जरा थोडं. तर मी पुढे आता नर्सिंग करते, पुढच्या एक्झाम देतच राहील. BSc नर्सिंग करेल, त्याच्यानंतर MSc, PhD घ्यायचं असेल तर मग ते पण घेईन. अरे वा, क्या बात आहे. शिक्षण महत्वाचं आहे. तुम्ही दोघी, शिक्षण पण महत्वाचं आहे, डान्स पण महत्वाचं आहे, पॅशन ही महत्वाची आहे. ओके. समृद्धी, काय लग्न, बॉयफ्रेंड सध्या त्या टार्गेट मध्ये नाही राही? अच्छा. मी काय असं म्हणजे आम्हाला त्याच्यातले शब्द माहित नाही. तुमच्या तर जेनजीचे ना आता हे म्हणजे काय आम्हाला माहित नव्हतं. हे काय मला पण माहिती नव्हतं, पण ते कोरियन मध्ये असते काहीतरी ते. अच्छा. आता तुम्हाला पण मग नंतर ही काहीतरी अशी काही रेषा वगैरे तुम्ही काही जॉईन करतात काय असं म्हटलं नाही? मग अद्यापर्यंत तुमच्यापर्यंत ते वारं, जेनजीचं वारं आमचं जरा दूरच आहे. आम्ही अजूनही त्या संस्कृतीमध्ये आहोत. गुड, व्हेरी गुड. अतिशय चांगलं तुमच्याशी बोलताना वाटलं. ह्याच्यामध्ये महत्वाचं एक आहे की तुम्ही तुमचं पॅशन तसंच सांभाळत राहा. आता आपल्याकडे अजून एक आपल्याला जे आता आशीर्वादच म्हणतो, स्पॉन्सर मी म्हणत नाही कारण ते असे शब्द तुमच्या कानावरही यायला नको. अतिथी लंच थाळी हाऊस त्यांनी आता नवीन स्टार्टअप केलंय. रणजित कोरे माझे मित्र आहेत, त्यांच्याकडनंही तुम्हाला एक डिनर किंवा लंच जसं तुम्हाला वाटेल तुमच्या फॅमिलीसाठी. थँक्यू रणजित कोरे, तुम्ही त्यांना तेवढी शुभेच्छा दिल्याबद्दल. आता मला एकदा आपण शेवटाकडे जाऊया. आता समृद्धीला आपण समृद्ध होताना बघितलं, बरं. असा कधी वेळ आला का जाऊ दे सगळं सोडून दे, नाही आता काय करायचं, इतक्या घाणेरड्या कमेंट, इतकं हे, आता नाही मला काय करायचं, असं कधी वाटलं? नाही, कारण मला ना मी इतके रील्स पोस्ट केलेत, एक पण वाईट कमेंट नाही अजिबात अजूनपर्यंत नाही. एक्सलंट. तुला? नाही, मला पण अशी कमेंट वगैरे नाही आली. म्हणजे येतात स्टार
क्यूट म्हणजे येतात, मला खूप आवडते कमेंट जे येतात ना मला. कारण की जरी वाईट असले कसे पण असले ते टाइम काढून माझ्यासाठी कमेंट करतात. कसं पण केलं तरी माझ्यासाठी टाइम काढून ते कमेंट करतात. झालं तुम्ही आता प्रोफेशनल झालात तुम्ही. म्हणजे अतिशय फॉलोअरना बघितलं, फॉलोअरना अजिबात त्रास दिलेला नाही. फॉलोअर वाढणार तुमचे 100%. एकही कॉन्ट्रोवर्सी मध्ये आम्हाला जायचं नाही. आमचे फॉलोअर तसेच्या तसे पाहिजेत. राईट, वाढदिवसाचं आज काय काय प्लॅनिंग? प्लॅनिंग म्हणजे माझी इच्छा होती की आयफोन यावा माझ्या हातात. दीदीला आयफोन आहे, मग मला पण. दीदीला शिक्षण आहे तसं मला पण शिक्षण देतात ना. दीदीच्या हातात फोन आहे आयफोन, मला पण आयफोन पाहिजे. पण घरची परिस्थिती एवढी चांगली नाही आहे, कारण की कमावणारे पप्पा एकटेच आहेत. आणि BSc ची दीदीची फी 80,000 आहे, माझी 60,000 आहे. पप्पा एकटे कमावणार आहेत, ते पॉसिबल नाही आयफोन घेणं. पण पप्पांची इच्छा मी कधीच मोडत नाही, कारण की पप्पांना खूप पप्पा सपोर्ट करतात. डान्स, अभ्यास ते सांगतात ते मी करते, ऐकते पण. सो त्यांनी काही करून मला आता आयफोन घ्यायला मी आता जाणार आहे. इकडनं झाल्यानंतर आयफोन माझा बुक झालाय, तिकडे पप्पाने बुक केलाय. वडील, तो वडील असो, तो काही करेल. वडील हे वेगळंच आहे. मी पण 2 मुलाचा बाप आहे, मला माहिती आहे. समृद्धी, आज काय प्लॅनिंग? काय आज काय करायचं विचार आहे? ह्याच्या पुढे काय करायचं विचार? काय नाही, एवढंच का हिचा बर्थडे स्पेशल करायचा आहे. मग आज आपण फक्त बर्थडेच साजरा करूया. सगळं अगदी गुढीगुढीच आपल्याकडे राहू दे, असं तुमच्या दोघींचं म्हणणं आहे. आता एक महत्वाचा प्रश्न. तुम्ही गेले आता 2-3 वर्ष, तू 1,00,000 पर्यंत पोहोचली, तू 10,000 पर्यंत पोहोचली, तू अजून मोठं होतील, तू एवढ्या कॉम्पिटिशन जिंकल्यास, तू कॉम्पिटिशन जिंकल्या. काय आहे असं तुमच्यात की तुम्ही अजूनही जमिनीवर आहे? साधेपणा तुमच्यात असं कुठून आलाय? समृद्धी, कुठून आला साधेपणा? कुठून आला? आता तर हवेत जायला पाहिजे समृद्धी. असे 3 फूट वरनं पाय, तू तर अजून खालीच आहे जमिनीवर. नाही तसं म्हणजे माझ्या घरच्यांनी तर असंच, म्हणजे घरचे पण तसेच आहेत का कधी म्हणजे गर्व नको करू स्वतःवर. त्याच्यासाठी मला असं म्हणजे कधी ऍटिट्यूड दाखवताच नाही. त्याच्यामुळे ना म्हणजे माझी इन्स्टा आयडी बघून ना मला जे नवीन नवीन भेटतात ना ते असेच बोलतात, समृद्धी तू तर वाटलेली खूप ऍटिट्यूड वाले, पण तू तर खूप बोलते. हाच प्रश्न मला कोणत्या पण म्हणजे कोणती पण मुलगी भेटेल ना जो नवीन, हाच प्रश्न मला विचारतो. बरं नाही मी त्याच्यात दिसते तशी, पण बरं मी समोरून खूप बोलते. मग त्याच्यात दिसते म्हणजे त्याच्यात तर डान्स मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये दिसते तसं. तरी पण म्हणजे त्यांना तसं का वाटते मला हा म्हणजे माहिती नाही, पण तोच प्रश्न मला विचारतात का तू समोरून तितकी बोलती आहे, मग ऍटिट्यूड खूप दिसतं तुझ्यात असं. आता काय साधीच राहा, तोच आशीर्वाद असेल. राहील माझं पण असं काय नाही, ऍटिट्यूड वगैरे नाहीच. कारण की मम्मी पप्पा बोलत राहतात की सगळ्यांशी चांगलं वागायचं, कोणी आपलं वाईट नाही करत, मग आपण पण कशाला तसं म्हणजे त्या लेवलचं राहायचं, आपण साधंच राहायचं त्यांच्यासमोर वगैरे, म्हणजे साधाच राहायला आवडते. गुड. हा साधेपणा सतत तुम्ही जपा, हाच एक आशीर्वाद मी तुम्हाला देऊ शकतो. एक शेवटाकडे येताना एक असा प्रश्न येतो, आई वडील तुझे घरचे हे सगळे महत्वाचे आहेतच, बरं. असं कोण लोकांची अशी 1-2 नावं घेऊ शकते की ज्यांच्यामुळे तुझा हा इंस्टाग्राम किंवा ज्यांची प्रेरणा घेऊन तू चाललायस, अशी काही नावं आहेत? म्हणजे स्टार्टिंगला तर शूट ना तर काय माहिती नव्हतं, तर तो एक लखन वावरे करून आहे शिरगाव साईडचा, तो फक्त मला बोलला का समू तुला मी एक चान्स देतो, तू करशील का? तर त्याच्या सॉन्ग मध्ये मी पहिल्यांदा गेली. मग तिथे सॉन्ग कुठलं होतं ते? हा ठीक आहे, बरोबर होत आहे, चालतंय. तर त्या सॉन्ग मध्ये मी फर्स्ट टाइम गेली, तेव्हा मला मी सर्वांना म्हणजे ते युट्यूबर्स आहेत ना महेश उंबरसर, दर्शना झिरवा, त्यांना मी फर्स्ट टाइम भेटली. तर तेव्हा मला समजलं की किती म्हणजे मेहनत करावी लागते एक सॉन्ग साठी ना. खूप डान्स म्हणजे जमलं तर मग त्या गाण्यातून मला म्हणजे बघितलं असं लोकांनी, तर त्या गाण्यातून मग मला पुढे पुढे सॉन्ग येत राहिले का छान डान्स करते. त्याच्यासाठी मला लखन वावरे खूप म्हणजे त्यांनी खूप सपोर्ट केला. अजून तर म्हणजे आहेत पण आता फक्त तुला आपण गप्पा मारतो, आपण मी घेतलो प्रश्न विचारतो, गप्पाच मारतोय ना आपण तेवढं. तुझं अशी कोण 2 माणसं? करण सर आहेत, करण सरांना तर मी अतिशय चांगला आवडतो. क्रिएटिव्ह डान्स अकॅडमी मध्ये मी लहानपणापासून तिथेच होती. आधी तर मी बेसिक ग्रुप मध्ये होती, बेसिक मध्ये फक्त म्हणजे तेव्हा लहान होती ना, सो बेसिक आता कुठे मोठी झाले म्हणजे तेव्हा 4-5 वर्षाची असेल तर बेसिक डान्स, त्यानंतर सिलेक्ट करून आम्हाला ऍडव्हान्स मध्ये पाठवायचे. सो मी त्याच वयात ऍडव्हान्स मध्ये पण पोहोचले.
त्या ऍडव्हान्स मधून पण सिलेक्ट करून एक स्टाईल आयकॉन एक ग्रुप असायचा, त्याच्यात पाठवायचे जे एकदम म्हणजे चांगले कॉम्पिटिशन मध्ये उतरणारे त्या लेवलचे असायचे. त्यात तर ऍडव्हान्स मध्ये जाऊन पण मला लगेच सिलेक्ट केलं, मी स्टाईल आयकॉन मध्ये पोहोचली. तिकडनं मग हे नील सर वगैरे ह्यांचा ग्रुप होता ना, सो त्यांच्यातून अशी ओळख वगैरे झाली. मग समजलं की ते सॉन्ग शूट वगैरे करतात. सो माझा कॉन्टॅक्ट झाला त्यांच्यासोबत. मग त्यांनी मला एक सॉन्ग साठी बोलवलं. तारपा होता तो 2024 मध्ये, 16 एप्रिल 2024 मध्ये तारपा होता रोशन रावतेचा. सो त्याच्यात मी फर्स्ट गेली. त्यानंतर मग मला सॉन्ग येतच राहिले की नाही तुला म्हणजे नील सावरे सर मला फोन करून सांगायचे की तुला 3-4 शूट यायला लागले, तुला 3-4 शूट यायला लागले, असे नेहमी असं फोन वगैरे असं चालूच असायचा. पण तेव्हा मला टाइम नसायचा, माझं कॉलेज पण तेव्हा स्टार्ट वगैरे झालेलं ना, सो टाइम नसायचा. पण आता मला येतच राहतात, शूट येतच राहतात, कारण सर त्यांच्यामुळे हे सगळं झालंय, सॉन्ग मध्ये वगैरे पोहोचली. करण सर तर खूप खूप मुलांना त्यांनी चान्स दिले. करण सर थँक्यू, एक अतिशय चांगला स्टार तुम्ही आमच्या पालघरला दिल्याबद्दल. घरच्यांचा सपोर्ट आपण सांगितलं. मला खरं मला माहिती आहे तुझ्या डोळ्यात पाणी आहे. मला 2 वाक्यात तुझ्या बाबांबद्दल ऐकायचं. काय बाबा? काय नाही सांगू शकत, खूप इम्पॉर्टंट आहे. राही तुझा बाबा. मी तर माझ्याकडे वर्ड्सच नाही मिळत. पप्पा खूप काय करतात, कारण की फीज एवढी आहे आमच्या दीदीची आणि माझी, आणि घरात कमावणारे फक्त पप्पा आहेत. कोणाचंच काहीच आम्हाला सपोर्ट वगैरे काहीच नाही, कारण की आमचं गाव मूळ खारडी आहे, सगळी फॅमिली तिकडे, आम्ही इकडे, कोणाचा काहीच सपोर्ट वगैरे काहीच नाही मिळत. पण पप्पा खूप खूप मेहनत करतात. म्हणजे पप्पा रिक्षा पण चालवतात. माझे पप्पा डेपोत वॉचमॅन आहेत. सकाळी 8 ते 4 ड्युटी असते. ड्युटीवरून 4 वाजता 4:30 पर्यंत घरी आले की मग ऑटो चालवायला जातात. का? कारण की दीदीचं आणि माझं शिक्षण चांगलं व्हायला पाहिजे. मग कधी कधी जर सुट्टीच असेल ना तर MSCB मधून बिलं पण वाटतात, कारण की फीज वगैरे जास्त आहे ना, म्हणून खूप मेहनत करतात पप्पा, खूप मेहनत करतात. त्यांचे पावसाळ्यात पाय ना खूप म्हणजे असे फुटतात, रक्त वगैरे येते, नाही सांगू शकत. ऍब्सोल्युटली. आई काय आई धोपटते आईचं, मला तुझा तर चेहरा आईचाच आहे. मला ना म्हणजे पप्पा मम्मी ना मामा खूप खूप सपोर्ट करतात. मामा तर तो सगळ्यांनाच सपोर्ट. मामा म्हणजे सर्पमित्र नितीन जोगरेजी, आमचे मित्र, खरोखर अख्ख्या गावाला सपोर्ट चांगला आहे. मला पप्पानी ना म्हणजे असं कोणत्याच गोष्टीसाठी नाही सांगितलं. शूटला जायचं जा भर रात्री तरी, म्हणजे त्या दिवशी इतका पाऊस होता ना, माझ्या भावासोबत भांडण झालेलं. तो सांगतो मी नाही येणार, मी बोलली मी चालत येईल रात्री उमरोलीवरून, पप्पांच्या हाताला लागलाय. ते मला रात्री 10-11 वाजता चालत घ्यायला येणार होते. म्हणजे मी पप्पांचं ना काही सांगूच नाही शकत, असं त्यांचं स्थान नाही सांगू शकत. आई सुद्धा खूप मदत कर. आईच मम्मी जायची पहिला कामावर, कारण की पप्पा एकटे कमवून फी वगैरे एवढं पॉसिबलच नव्हतं. मम्मी आधी जायची कामावर, बट मम्मीला पण त्रास आहे कमरेचा वगैरे, तिला पोटात नेहमी दुखत असते. मग पप्पा बोलले की राहू दे, तू राह घरीच आराम कर, मी कमवेल, मी कुठून पण काही करून लोन वगैरे काढून मी दोघींना शिकवेल. तुमच्या डोळ्यात पाणी आहे. खरं म्हणजे मला तुम्ही खूप भाऊक केलंय. वडील जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांचा सन्मान करा. ज्या दिवशी गेले त्या दिवशी कळ. आपण थोडस भाऊकतेकडे चाललोय, परंतु हे फ्युचर आहे. लोक म्हणतात की ही नवीन पिढी आपल्या आई वडिलांचं ऐकत नाही, आपली संस्कृती पाळत आहे. अजूनही पालघरचं भविष्य अतिशय चांगलं आहे, आणि जर अशी पिढी पालघरची पुढे असेल तर पालघर हा खरोखर एक छान जिल्हा, एक निसर्गप्रेमी जिल्हा, एक संस्कृतीचा जिल्हा म्हणून नेहमी आपल्या समोर राहील, एवढीच इच्छा व्यक्त करतो. तुम्हाला काय बोलायचं आहे बाकी? म्हणजे मला घरच्यांचा तर खूप सपोर्ट आहे, पण बाबा मम्मी पप्पा त्यांच्यानंतर झालं तर मला तुम्ही खूप खूप सपोर्ट केलं. म्हणजे छोटी छोटी गोष्ट तरी मला म्हणजे जी घरून नाही होणार ना, ते मला सांगतात का प्रशांत काकाला फोन कर का, म्हणजे मला पण कसं तरीच वाटतं बरं कशी बोलू. त्याच्यानंतर तुझ्याशी ते छान बोलतात ना, मग तुला ते समजून घेतात, मग तूच बोल. खूप सपोर्ट केलाय तुम्ही पण मला. बरं, तुम्ही माझ्या मुलीच्या वयाच्या ऍब्सोल्युटली तो सपोर्ट असेलच. आणि एक त्याच्यामध्ये असतं की आम्ही सुद्धा
मी समाजकारणात आहे. आता जी पुढची पिढी आम्हाला जी उपयोगास येणार आहे किंवा या पालघरला पुढे नेण्यास ते तुम्ही आता तुमच्याबरोबर ते कनेक्ट व्हायलाच पाहिजे. या नोटवरनं आपण थांबतोय कारण यांनी शेवट या हसणाऱ्या चिमण्या यांना रडता येतं हा मला पहिल्यांदा पडलेला प्रश्न. त्यांनी मला पण खरं म्हणजे थोडस हादरून टाकलं, परंतु एक अत्यंत चांगला विश्वास तुम्ही दोघींनी दिला की आमची पालघरची पुढची पिढी ही आजही आपल्या आईवडिलांचा, आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या सर्व आजूबाजूंच्या सगळ्यांचा मान ठेवते. तुम्ही आभार त्यांचे मानतात. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय मला पालघर. एक प्रश्न होता. अच्छा, म्हणजे आमच्या या वयामध्ये तुम्ही आमच्याशी असे म्हणजे कसे बोलू शकतात, मिसळून वगैरे असे कसे काय राहू शकतात, म्हणजे कसे राहतात तुम्ही? तुम्ही लक्षात घ्या, मी ह्याच्यामध्ये काही स्वार्थ पण दबलेला असतो. तुम्ही लक्षात घ्या, माझी पिढी, माझ्या बरोबरचे मित्र, मला कळतं माझं काही चुकीचं आहे की मी बरोबर चाललोय की नाही हे नाही. तुमच्या पिढीकडे मी जर बाप किंवा काका म्हणून जरा मोठ्या अगदी छडी घेऊन बसलो ना तर तुम्ही माझ्याशी खरं नाही बोलणार. मी ज्यावेळी तुमच्या बरोबर मिसळून राहील त्यावेळी तुमची पिढी माझ्याशी बोलेल, तुमची सुखदुःख सांगतील. आणि आज नक्की आपण कुठल्या ट्रॅकवर, आपली संस्कृती कुठल्या ट्रॅकवर आहे, आपली येणारी पिढी कुठल्या ट्रॅकवर आहे हे तुमच्यामुळेच कळतं ना. आणि खरं म्हणजे एक अतिशय चांगलं माझ्या आईने मला शिकवलंय की माणसाने शेवटपर्यंत शिकायला पाहिजे. आज तुम्हाला माहितीये या पॉडकास्ट मधनं मी एकटा नाहीये, हे जेवढे जण बघतील ना ते सगळेजण शिकतील की तुमच्याकडनं काय घ्यायचं. आम्ही आयुष्यभर पैशाच्या मागे लागलो, तुम्ही आजही पॅशन हे सर्वात पहिलं मानता. जे आज आम्ही आता पैसे कमावल्यानंतर पॅशनकडे वळतो हे तुमच्याकडनं शिकण्यासारखे, तुमच्या पिढीकडनं शिकण्यासारखे आहे. त्यामुळे तुमच्या पिढीशी मी तुमच्या मित्रासारखा, म्हणजे काही ना तर कोणी काका म्हणे, काका नाही म्हणायचं दादा म्हण, असं करून येतो. हे बऱ्याच वेळा झालेलं आहे. पण थँक्यू सो मच. तुमच्याकडनंही खूप सारं शिकण्याचं आहे आणि तुमच्याकडनं सतत ह्यांच्याकडनं सगळ्यांनी शिकावं एवढीच एक विनंती करणार. आता आपण थोडं थांबूया आणि खूप खूप धन्यवाद. राही, तुझा वाढदिवस होता आज. वाढदिवस इतका चांगल्या प्रमाणे आपण साजरा करू असं वाटलं नव्हतं. समृद्धी, थँक्यू. तुम्ही दोघी या इकडे आलात. मी पालघरकर, विवान कारुळकर, कारुळकर प्रतिष्ठान, त्याचबरोबर विन, अतिथी थाळी हाऊस, या सर्वांतर्फे तुमचं खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. बाकी आहे बोला. म्हणजे माझ्याकडे म्हणजे मला पण म्हणजे माहिती नव्हतं तुम्ही इथे बोलतील, त्यासाठी खूप खूप थँक्यू. का कधी असं भेटून बोलणं होईल असं मला स्वप्नात पण नव्हतं का पुढे जाऊन असं कधी होईल. खूप थँक्यू तुमचं. एवढे मोठे वाक्य अजून माझ्यापेक्षा अगदी अमिताभ बच्चन बसलाय समोर आणि तुमची इंटरव्ह्यू घेईल. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पालघर.